नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मटण मसाला करूया. तुम्ही बॅचलर असाल किंवा नवशिके असाल, अगदी कोणीही सहज हा मटण मसाला बनवू शकतो. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि फुल गॅरंटी एकदम चवदारच होणार. तर वेळ वाया न घालवता झटकेपट मटण मसाला बनवूया. तर सर्वात आधी मटण मसाला बनवण्यासाठी आपल्याला मटण मॅरिनेट करायचं आहे. मटण मॅरिनेट करण्यासाठी एक बेसिक वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबीर घेतली आहे. त्याचसोबत कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या पण घेतल्या आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या पण आपल्याला यात घालायच्यात. आल्याचे बारीक तुकडे करून पण यामध्ये घालायचे आणि पाण्याचा वापर न करता याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, पाणी अजिबात न वापरता असं ठेचा मी तयार करून घेतलाय. जास्त बारीक करायची गरज नाही, थोडासा जाडसर असला तरी चालेल. आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलंय. हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलंय आणि मोठे पीस होते ते छोटे छोटे कट पण करून घेतले. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ठेचा, तो पूर्ण ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. एक छोटा चमचा हळद यामध्ये घालायची आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ पण घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घालायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दहीसुद्धा यामध्ये घालू शकता आणि हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ठेचा, हळद, मीठ, लिंबाचा रस व्यवस्थित सर्व पीसेसला लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान मिक्स करून झाल्यावरती कमीत कमी 1 तासभर हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 असे मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याची साल काढून घेतली आहे. आपल्याला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता. मस्त इथे सर्व कांदा बारीक कट करून झाला आहे. आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया. टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा टोमॅटो दोन्ही बारीक कट करून झाल्यावरती गॅसवरती मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा घालूया. कांदा छान सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे आपण झटपट मटण मसाला करतोय, त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्ये फोडणीला घालत आहे. म्हणजे मटण वेगळं शिजून घ्यायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. कांदा छान परतून झालाय. आता यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो आणि त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेलं आहे. हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं टोमॅटो आणि खोबरे कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान मी हे 5 ते 6 मिनिटं परतून घेतलं आहे कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचा किस. आता यामध्ये काही मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहे. तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर अवश्य घाला, यामुळे आणखीनच छान चव येते. आता यामध्ये थोडंसं मीठ पण मी घातलेलं आहे. मीठ हे आपण अंदाजाने घालायचं आहे, कारण मॅरिनेट करताना पण आपण मीठ घातलेलं आहे. 1 मिनिटभर हे मसाले मी छान परतून घेतले. जास्त यापेक्षा परतण्याची गरज नाही. आपला मसाला इथे तयार झाला आहे. आता मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये घालूया. यामध्ये तेल जास्त घालण्याची गरज नाही, कमीच घालायचं, कारण मटणामध्ये खूप सारे फॅट असतात, चरबी असतात. त्यामुळे मसाल्यामध्ये फक्त 2 चमचे आपण तेल घातलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं मटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 मिनटं या मसाल्यामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतल्यामुळे हे छान शिजतं पण आणि मसाल्याची चव या पूर्ण पीसेसमध्ये उतरते. त्यामुळे असं परतत राहायचं 7 ते 8 मिनटं.
जवळपास 8 मिनटं मी हे तेलावरती मस्त परतून घेतलं आहे. हलकंसं मटणाला पाणीसुद्धा सुटलं आहे. मसाल्याचं कोटिंग पण छान झालं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला. मी जास्त रसरशीत करणार नाही आहे, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घातल्यावरती छान सर्व मिक्स करून कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मीडियम फ्लेमवरती मी 7 शिट्ट्या करून घेतल्या आहे. आता कुकरचं झाकण काढूया. तर बघा किती छान आपला हा मटण मसाला झाला आहे. मटण मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे आणि खूप तेलकट पण झालेला नाही, कारण आपण तेलाचा खूप कमी वापर केला आहे. अगदी लुसलुशीत हे शिजलं आहे. बघा किती सुरेख दिसतं आहे आणि याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकताय. मस्त मऊ लुसलुशीत शिजलं आहे आणि मस्त रसरशीत दिसतं आहे. आतपर्यंत मसाला गेला आहे, हे बघा. तर प्लेटमध्ये आपण हे सर्व करूया. तर मस्त तयार झाला आहे आपला हा रसरशीत मऊ लुसलुशीत मटण मसाला. हा मटण मसाला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. कमाल लागतो. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन गरम पाणी घालू शकता. माझ्या फॅमिलीला हा मटण मसाला खूप आवडतो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी एकदा नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, आहे ना बनवायला अगदी साधी सोपी, कुठलंही वाटण न करता, जास्त मसाले न वापरता, जास्त तेलाचा वापर न करता आपली ही मटण मसाला रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.